आपल्याला असं चिकन बनवायचं आहे, तर चला आपण साहित्य आणि कृती बघूया कसं काय बनवायचं ते. हे बघा, मी कांदा टाकले याच्यात आणि लसूण टाकलंय, थोडं तमालपत्र टाकलंय आणि दालचिनी टाकलंय, थोडं म्हणजे खडे मसाले थोडे किंचित टाकले आणि हे 2 चमचे तेल टाकले. आपण थोडंसं तेल टाकू अजून. हे बघा, आणि आपल्याला गावठी चिकन बनवायचे. हे बघा, आणि आपण आता त्याच्यात मसाले टाकू. म्हणजे थोडंसं कांदा मरी होऊ देऊ आणि त्याच्यात आपण मरीन झाल्यावर मसाले टाकूया. कारण मला अचानक लक्षात आलं, चला आपण गावाला आलो तर आपण चिकन बनवतो ते टाकूया. हे बघा, आपलं चिकन आहे, अर्धा किलो गावठी चिकन आहे, तर हे आपल्याला बनवायचं आहे. तर हे बघा, आपण याच्यात सगळ्या वस्तू टाकून घेऊया. हे आपण थोडं जिरा टाकू आणि हे बघा, मोहरी टाकूया. ही मोहरी टाकूया, थोडी किंचित टाकूया आणि होऊ देऊ, थोडंसं होऊ देऊ. आणि त्याच्यात आपण मसाले टाकूया. हा बघा, आपण 1 चमचा आणि 2 चमचे आपण मसाले टाकलेले आहे आणि हा पण मसाला आहे तो पण टाकूया थोडासा. आणि हळद टाकूया, हळद टाकूया आपण. ही बघा, हळद कधी पण जास्त टाकायची, कारण हळदीमुळे चांगला कलर येतो. आणि हा थोडासा आपल्याला हिंग टाकला होता. आणि हा आपला घरून मी आणलेला आहे बनवून वाटण, ते वाटण आपण टाकूया. हे बघा, 1 2 आणि 3 चमचे मी टाकलेले आहे. आणि आपण चांगला घालून हे चिकन टाकून घेऊया. हे बघा, चिकन टाकले आणि आता याच्यात मीठ टाकून घेऊया. आणि आपल्याला पाणी लगेच टाकायचं नाही, आपोआप पाणी वळतं त्याला. हे बघा, एवढं आपण मीठ टाकून घेऊया. हे दाखवायचं कारण म्हणजे आपण गावाला आहोत ना, म्हणून ते मी माझ्या लक्षात आलं आपण टाकूया चुलीवरचं चिकन. हे बघा, आपण छानपैकी चुलीवरचं चिकन बनवत आहोत. आणि आपण झाकण ठेवून याच्यावर पाणी ठेवूया. हे पाणी आहे ना, ते आपण एक टाकून घेऊया आणि जरा शिजून घेऊया. पाणी वळल्याशिवाय आपल्याला कधीच आपण पाणी टाकायचं नाही. जर आपण पाणी वळायच्या अगोदर टाकलं तर त्या भाजीला चव येत नाही. म्हणून कधी पण म्हणजे आपण चिकन बनवताना, मटण बनवताना, मच्छी बनवताना जे पाणी पहिलं वळेल ना, तेव्हाच आपण त्याच्यात हे वरचं पाणी टाकायचं असतं. आपण बघायचं आणि ते पूर्ण पाणी वळल्याशिवाय आपण वरचं पाणी टाकायचं असतं. हे बघा, पाणी वळलं बघा, किती सुंदर पाणी वळलं. आता आपण याच्यात पाणी टाकूया. हे गरम पाणी, गरमच टाकायचं, थंड नाही टाकायचं. हे बघा, आणि आता आपण याच्यावर परत ताट ठेवून शिजून देऊ. हे गावठी चिकन आहे ना, हे बघा. हे बघा, आपण वर पाणी ठेवूया आणि शिजून देऊया. ही बघा, आपली भाजी झालेली आहे आणि याच्यात आपण सर्व करूया. तिला काढून घेऊया याच्यामध्ये. तर थांबा, मी आपण याच्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, तर ह्याच्यामध्ये आपण सगळी भाजी ओतून घेऊया आपली, आपल्या चुलीवरची चिकन. आणि याला सर्व करूया कोथिंबीर. ही बघा आपली चिकन. कशी वाटली रेसिपी? हां, तर बघा, खूप छान चिकन बनवलेलं आहे. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.